प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सखा फाउंडेशनच्या वतीने आणि डॉक्टर सखाराम गारळे यांच्या विशेष पुढाकारातून कामोटे येथे ज्येष्ठ नागरिक महाआरोग्य शिबिर संपन्न झाले। ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ डॉक्टर केशव काळे यांच्या शुभ हस्ते सदर शिबिराचं उद्घाटन करण्यात आले। पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी या शिबिराला विशेषत्वाने भेट देऊन ह्या कार्याचं कौतुक केलं। समाजाच्या आरोग्याची दखल सखा फाउंडेशन आणि डॉक्टर सखाराम गारळे घेत आहेत ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे अशी भावना यावेळी पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी व्यक्त केली। या शिबिरामध्ये वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून ज्येष्ठांची आरोग्य तपासणी करण्यात आली। या शिबिरामध्ये लक्ष्मी आय हॉस्पिटल पनवेल, OMS स्पेशालिटी क्लिनिक कामोठे, वाईस लोटस हॉस्पिटल रोडपाली यांनी सहभाग घेत लोकांची आरोग्य सेवा केली। समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये समाजाची आरोग्य सेवा अतिशय महत्त्वाची आहे, म्हणून सखा फाउंडेशनने हे पाऊल उचलले अशी भावना यावेळी आयोजक डॉक्टर सखाराम गारळे यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली। डॉक्टर सखाराम गारळे यांच्या सखा फाउंडेशनच्या माध्यमातून आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जे आरोग्य शिबिराचं आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आले, मी डॉक्टरांचं त्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो। वेगवेगळ्या पद्धतीनं आज समाजाला सहकार्य करण्याची भूमिका डॉक्टरांनी घेतलेली आहे, वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून घेतली आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन ते करतायत, त्याबद्दल मी डॉक्टरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या सर्व टीमचं देखील मनापासून अभिनंदन करताना जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा आणि डॉक्टरांनी हे कार्य सतत पुढे चालू ठेवावं अशा शुभेच्छा। आपल्या भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी 2025। तुम्हाला माहिती असेल या प्रजासत्ताक दिन हे आपल्या भारतासाठी किती महत्त्वाचं आहे, कारण याच दिवसामुळे आपलं कॉन्स्टिट्यूशन आपल्या अंमलात आलं आणि त्यामुळे प्रत्येक भारतीय आपलं स्वतःचा विचार व्यक्त करू शकतो, स्वतःच्या गरजेनुसार व्यवसाय करू शकतो, स्वतःच्या वेगवेगळ्या प्रकारचा इतिहास सांगू शकतो। आणि तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळालंय हे आजच्या दिवसामुळेच राहिले, त्यामुळे आजचा दिवस हा भारतीय स्वातंत्र्यामध्ये फार महत्त्वाचा आहे आणि ह्या कॉन्स्टिट्यूशनमुळेच आज भारताची ओळख एक सगळ्यात मोठा लोकशाही देश म्हणून आपल्या झाली आहे। तर मी आज ह्या दिनाचं औचित्य साधून सर्व माझ्या भारतवासियांना शुभेच्छा देतो आणि आपण या दिवसापासून काहीतरी बोध घ्यावा आणि आपलं आयुष्य कसं आनंद जगावं, आपले अधिकार कुठले, आपली कर्तव्य कुठली याची ओळख करून घ्यावी आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। मी डॉक्टर केशव काळे, ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ, नवी मुंबई। आज सखा फाउंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले, त्याबद्दल मला प्रमुखपणे बोलवल्याबद्दल पहिल्यांदा मी सखा फाउंडेशनचा आभारी आहे। खरोखरच हा एकदम स्तुत्य कार्यक्रम आहे। तुम्हाला माहिती असेल की ज्येष्ठ नागरिक म्हणजे जे लोक रिटायरमेंट होतात
त्यानंतर त्यांचं आयुष्य असते ते कसं जावं आणि ते आयुष्य कसं जगावं ह्याची जी संकल्पना आहे ती मांडण्यासाठीच या कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये सखा फाउंडेशनतर्फे मला वाटतं एक वैद्यकीय शिबिर आहे, त्यानंतर एक लेक्चर आहे की माणसाचं मेंटल हेल्थ कसं असावं, इकॉनॉमिक हेल्थ अँड सोशल हेल्थ. तुम्ही जर बघितलं तर लहानपण आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे म्हातारपण हे जवळपास सेमच असते, पण लहानपणी जास्त काळजी घेतली जाते, म्हातारपणी लोकांना बरेच निग्लेक्ट केलं जातं किंवा म्हातारपणी हे निष्क्रिय आहे असं समजलं जातं, पण हे चुकीचं आहे. ह्याच लोकांना अवेअरनेस यावा म्हणूनच आज सखा फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी लोकांनी ह्या कार्यक्रमामध्ये पहिलं आरोग्य शिबिर, त्यामध्ये लोकांची फिजिकल हेल्थ म्हणजे बरेच असे आजार असतात म्हातारपणी, हायपरटेन्शन, डायबेटीस, कोलेस्ट्रॉल की चिंता निदान होऊ शकत नाही आणि बरेच लोकांना ते डायग्नोसिस न झाल्यामुळं कॉम्प्लिकेशन झाल्यानंतरच कळतं. तर ह्या अवेअरनेस प्रोग्राममधून उद्देशच असा आहे की लोकांची फिजिकल हेल्थ चेक करणे, सगळ्यांचं ब्लड प्रेशर चेक करणे, डायबेटीस चेक करणे, कोलेस्ट्रॉल चेक करणे आणि जर काय त्रुटी आढळल्या तर त्याप्रमाणे ट्रीटमेंट देऊन ते मॅनेज करणे हे ह्या फिजिकल वैद्यकीय कॅम्पचं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट म्हणजे मेंटल हेल्थ. बऱ्याच वेळा रिटायरमेंट नंतर किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये मानसिक आजार होण्याची शक्यता फार दाट असते, कारण त्यांचं एकदा काम गेलेलं असते, त्यांची संगत कमी असते, त्यामुळे मानसिक आजार भरपूर होतात. तर ते का होऊ नये त्याचं कारण काय हे शोधण्यासाठी आज मेंटल हेल्थसाठी एक लेक्चर ठेवण्यात आले. सर्वसाधारणमध्ये फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ, इकॉनॉमिक हेल्थ या सर्वांची काळजी घेऊन संतुलित आयुष्य जगावं आणि आनंदी जीवन कसं जगता येईल या आजच्या उपक्रमातून त्यातून बोध घ्यावा आणि पुढची वाटचाल करावी एवढीच मी आशा व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी सखा फाउंडेशनचे चेअरमन सखाराम गारळे यांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढे असेच प्रकारचे बरेच वैद्यकीय शिबिरं या नवी मुंबईत त्यांनी घ्यावीत अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सखाराम गारळे, सखा फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष. आज माझे सहकारी गजानन जानकर साहेब, रवींद्र पाडी, स्मिता मॅडम आणि माझे सगळे सखा फाउंडेशन, ॲक्टिव्ह सिटीझन काउन्सिल कामोठे आणि निसर्ग मित्र अशा विविध संघटनांच्या माध्यमातून सखा फाउंडेशन जो एक इनिशिएटिव्ह घेतला, प्रजासत्ताक दिन 76वा भारताचा, त्यानिमित्तानं आम्ही या ज्येष्ठ नागरिकांचं एक महाआरोग्य शिबिर आज आयोजित केलं होतं. संपूर्ण कामोठ्यात मागच्या 15 दिवसापासून या शिबिराची माहिती सर्वांना पुरवली आणि आम्ही आजच्या शिबिरात ज्या सुविधा नागरिकांना दिल्या त्याच्यामध्ये लक्ष्मी आई हॉस्पिटलच्या माध्यमातून संपूर्ण डोळ्याची तपासणी, चष्मे वाटप, त्याचबरोबर मेडिकवर हॉस्पिटलची एक ऑर्थोपेडिक सर्जन आणि स्पाईन सर्जनची टीम आज पूर्ण वेळ इथे बसून आहे. तसंच आज आपण OMS क्लिनिकच्या माध्यमातून डॉक्टर शंतनू आणि डॉक्टर ओमकार सर्जन आणि फिजिशियन असे दोघंही बसून आहेत आणि आपण UNI आणि मटियस फार्माच्या माध्यमातून औषध वाटप मोफत केलेलं आहे. याच्यातलं एक युनिक फीचर काय आहे की ज्या ज्या नागरिकांनी आज या शिबिराला भेट दिलेली आहे त्या सर्वांना आजच्या शिबिरात ज्यांनी नोंदणी झालेली आहे त्यांना हयातीपर्यंत, उभ्या हयातीपर्यंत 50% सवलतीत कामोठ्यात त्यांना औषधं उपलब्ध राहतील. माझ्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय प्रशांतदा ठाकूर यांनीही भेट दिली, कार्याचं कौतुक केलं आणि आम्ही एक जे प्रपोजल टाकलेलं की कामोठ्यामध्ये तसंच पूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत ज्येष्ठ नागरिकांची ज्या समस्या आहेत की त्यांना फेरफटका मारण्यासाठीचे वॉकसाठीचे एरिया, हिरवे बेल्ट, तसंच त्यांच्यासाठी आरोग्यविषयक प्रोव्हिजन्स आणि ज्येष्ठ नागरिकांचे डेडिकेटेड विळंगुळा केंद्र पनवेलमध्ये उभे राहावेत आणि त्यांनी त्याला होकार दिलेला आहे आणि आम्ही या बाबतीत आशादायी आहोत की अशा पद्धतीचे आमचे कॅम्प पुढेही चालू राहतील आणि ज्येष्ठ नागरिकांना अशा सुविधा यापुढेही देतात. तुम्हा सगळ्यांनी येऊन ह्या कार्यक्रमाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी डॉक्टर सखाराम गारळे आणि माझे सर्व सहकारी मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार. आज प्रथम तर 76वा प्रजासत्ताक दिन, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून सखा फाउंडेशन आयोजित ज्येष्ठ नागरिक आरोग्य शिबिर, याच्यात अनेक आरोग्याच्या दरम्यानच्या जे आजार आहेत, डायबेटीस असतील, रक्त तपासणी असतील, अशा खूप उपक्रम मोफत करण्यात येत आहेत.
जेणेकरून ज्येष्ठ नागरिक हे आपल्या कामातून निवृत्त झालेले असतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा कुठलाही काम नसतो. या माध्यमातून आज सखा फाउंडेशनने हा उपक्रम राबवलेला आहे की जेणेकरून त्यांची मानसिक स्थिती असो, आरोग्य सुदृढ राहिला पाहिजे. याच्या माध्यमातून हा उपक्रम राबवून एक आगळा वेगळा उपक्रम आणि या जनतेला एक वेगळा दिशेकडे नेण्याचा काम हा सखा फाउंडेशनने केलेला आहे. सखा फाउंडेशन फक्त ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य शिबिर नव्हे तर या कांबोट्यामध्ये, पनवेलमध्ये जे जे नवीन नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतात की जेणेकरून वृक्ष लागवडीचा प्रोग्राम असेल, कुठे स्वच्छतेचं अभियान असेल, रक्तदान शिबिर, असे अनेक उपक्रम राबवित असतात आणि या समाजात एक योग्य नागरिक आणि आपण एक जबाबदार नागरिक म्हणून या समाजाचं काहीतरी देणं लागतं, हे पुरेपूर ते न्याय देत असतात.